सातत्यानं वारंवार वादग्रस्त विधानं आणि कृती करून स्वतःच्या आणि सरकारच्याही बदनामीचं कारण बनणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना पुन्हा एकदा अभय मिळाल्याचं दिसून येत आहे। शिवसेनेचे वादग्रस्त मंत्री आणि रोहित पवारांचं कारण पुढे करत राष्ट्रवादीनं कोकाटेंवरती कारवाई करण्याचं टाळलंय। त्यामुळे आता भाजप आणि संघाच्या नाराजीचं काय असा सवाल उपस्थित होतोय। रम्मीवीर कोकाटेंना पुन्हा अभय। राष्ट्रवादीच्या बैठकीत नो ॲक्शन। सेनेच्या त्या मंत्र्यांकडे राष्ट्रवादीचं बोट। मुख्यमंत्री संघाच्या नाराजीकडेही दुर्लक्ष। शेतकऱ्यांना कर्जमाफीची ती हमी सोडून रमी खेळण्यात रममान होणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना अभय मिळण्याची शक्यता आहे। मागील अनेक दिवसांपासून माणिकराव कोकाटेंच्या रमी प्रकरणानं राजकारण तापलं। विरोधकांना संवेदना शून्य कृषी मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी केली, तर त्याचवेळी वारंवार सरकारच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या कोकाटेंवर संघानं नाराजी वर्तवली। विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनीही कोकाटेंच्या विधानांवर आणि कृतीवर उघडपणे आक्षेप घेत नाराजी दर्शवली। मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे। साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकी गोष्टी वाचता, पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही। विरोधकांसह मित्रपक्षांच्या वाढत्या दबावामुळे अजित पवारांनीही इजा बिजा तिजा म्हणत चुकीला माफी नाही असं म्हणत कोकाटेंच्या हकालपट्टीचे संकेत दिले। मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली, तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामा नये। परत दुसऱ्यांदा घडलं, दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली, इजा झाले बिजा झाले, तिजाची वेळ आणू नका। पण मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीआधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली, ज्यात कोकाटेंचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यासाठी दोन प्रमुख कारणं पुढे केल्याचं कळतंय। ज्यात शिवसेनेचे वादग्रस्त नेते त्यांना अभय दिलं जात असताना राष्ट्रवादीनं आपल्या मंत्र्यांवर का कारवाई करावी आणि कोकाटेंचा राजीनामा घेऊन त्यांचा रमीचा व्हिडिओ उघड करणाऱ्या आमदार रोहित पवारांना श्रेय का मिळू द्यायचं असे सवाल उपस्थित करण्यात आले। एकीकडे एकनाथ शिंदे वादात सापडलेल्या त्यांच्या मंत्र्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचं दिसतंय। योगेश कदमान विरोधात विरोधक सभागृह ते राज्यपाल भवन असा धावा करत असताना शिंदेंनी कदमांना मात्र अभय दिले। जे काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतात त्यांनी डान्स बार बद्दल बोलावं। हा एवढा मोठा जोक आहे, विनोद आहे, आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू नको, डिस्टर्ब होण्याचं कारण नाही, काम करायचं। तुझ्या मागे भाईच आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे। अशा वेळी आपणच आपल्या मंत्र्यांवर का कारवाई करायची असा विचार या बैठकीत मांडला गेल्याचं कळतंय। आधीच धनंजय मुंडेंच्या रूपानं एक मंत्री गमावला असताना आता कोकाटेंवरही कारवाई करून पक्षाच्या प्रतिमेवर आणखी डाग लावू नये अशी भूमिका बैठकीत घेतली गेली असावी। त्यामुळे आधी चुकीला माफी नाही म्हणणाऱ्या अजित पवारांनी चुकीला माफी देत पुन्हा चूक नको म्हणून कोकाटेंना गोंजारल्याची चर्चा आहे। महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात? कोण समजतात स्वतःला मंत्री आहात म्हणून काही बोलाल? त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, आणि पहिली नाहीये, इज अ फ्रिक्वेंट। सातत्याने माणूस चुका कसं करतं, पहिली चूक दुसरी चूक मी समजू शकते, अजितदादांनी तंबी दिली तरी तिसरी चौथी पाचवी चूक होते। चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते, एकदाच खरं माफ होऊ शकते, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला। अजितदादांनी वारंवार सांगूनही माणिकराव कोकाटे चुका करतात, त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही? की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री झाले राज्याचे? नाही चलेगा ये सर। आता काय गेम फसला मला माहीत नाही। एकतर कोकाटेजवळ काही अजितदादाचे काही गोष्टी मला वाटते लपल्या असेल आणि म्हणून ते धाडस करत नाही, नाहीतर दादाची दादागिरी आजकाल चालत नाही आहे, सरकारमध्ये चालत नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये ते चालत नाही असं दिसतं आहे। कारण आपण जर पाहिलं तर 2-3 गोष्टी जर तपासल्या तर त्यांचं कोणी ऐकत नाही पक्षामध्ये असं दिसतं आहे। श्रावण मास सुरू आहे। सोमवारी यांना
गोमूत्र घेऊन शुद्ध करून तर घ्या. त्यांना शंकराच्या पिंडीवरच्या बसवा, त्यांच्यावर बेलपत्र व्हा, गोमूत्र शिंपडा आणि सांगा की यांना आम्ही आता शुद्ध करून घेतलं आहे, त्यामुळे यांना आता मंत्रिमंडळातून आम्ही काढणार नाही. आणि ज्यांना 1 बार चालवत असेल त्यांनी 3 बार चालवले तरी चालतील. ज्यांनी एकदा भिकारी म्हणून म्हटलं आणि एकदा रमी खेळले तरी त्यांनी मोबाईलवर रमी खेळली, पण त्यांनी प्रत्यक्ष रमी खेळून लोकांना लुटल्याशिवाय आम्ही काढणार नाही. आणि 1 बॅग दिसली किंवा 10 बॅग दिसल्याशिवाय आम्ही त्यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टीच करणार नाही. अशा प्रकारचा एकदा विषय ठरवावा आणि मग तो निर्णय घ्यावा. पण सातत्यानं वादात असलेल्या कोकाटेंचा विषय अजूनही फक्त राष्ट्रवादीपर्यंत सीमित आहे का, हा सवाल आहे. कारण भाजप आणि संघाकडून सातत्यानं वादग्रस्त मंत्र्यांवर टीकेचे आसूड ओढले जात आहेत. मंगळवारी सकाळीही भाजपच्या मुख्य प्रवक्त्याने बेबंद वर्तनानं जनादेशाचा अवमान म्हणत वर्तमानपत्रातून कोकाटेंसारख्या वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई होणार असल्याचे संकेत देण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला. पण अजित पवारांनी मात्र झटक्यात कोकाटेंचं शुद्धीकरण केल्याचं दिसतंय. त्यामुळे आता मुख्यमंत्री या प्रकरणात लक्ष घालणार की कोकाटेंच्या चुकांवर पांघरून घातलं जाणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि दिवसभर एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे अजित पवार माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का. अजित पवार आणि कोकाटेंच्या भेटीपूर्वी या चर्चांना जोर आलेला होता. त्यामुळे नाशिकमधले कोकाटेंचे समर्थक आणि काही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी कोकाटे समर्थकांना चांगलंच खडसावल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते. किती वेळा चुका करणार आणि किती वेळेला माफ करायचं, असा संतप्त सवालच दादांनी कार्यकर्त्यांना केला. तर सतत चुका होत आहेत, त्यामुळे माफी नाही असं दादा म्हणाल्याचं कळतंय. या बैठकीत अजित पवारांनी चांगलं सुनावलं होतं, पण हा इशारा माणिकराव कोकाटेंनाच असल्याचं या निमित्तानं बोललं जात आहे.